माझ्या घराजवळ इथे सगळ्यात जास्त ऊन येतं, कारण घरच्यांचं काम नाही ऐकलं तर मग शिव्या खायचं काम आहे ना, रिकामे उपाध्या कशाला करायची. बनलेलं आहे मस्त आंब्याचा रस, पोळी, पापड आणि वड्यांची भाजी. हे काय झालं यार, ठीक म्हणजे तुम्हाला इथून दाखवतो. गाडीचा शेपच गेला डायरेक्ट. हे बघा इतकं हे करतं, माझ्या हातातच आहे. हे बघा तरी तुटणार नाही. हे बघा इथे चालू आहे, जे खराब केळीत ना त्यांना काढणं सुरू आहे. तर उभं राहणं म्हणजे एकदम डेंजर काम आहे. हिला तर घेऊन नाही जाऊ शकत, कारण हिचा आवाज एवढा भयानक आहे ना, मलाच पहिले पकडतील. असे 16 होते ना, तर तुम्ही लाईक केलं तर 17 होऊन जाते. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, जय श्रीराम. तर विकली ब्लॉग्स मी टाकत होतो, पण आता रेग्युलर स्टार्ट करणार आहे. हे बघा आता सगळ्यात आधी हे जिमचे शूज आहे ना, मी बाहेर असेच दुपट्याला काढून घेतले होते. म्हणजे मी जिम जात नव्हतो ना, जिम बंद करून ठेवली होती. काहीतरी रिझन्स होते माझे त्याच्या मागे, म्हणून आता काय करतोय, याला मी बाहेर काढून घेतले होते. म्हणजे फिरायला जायचं ना पप्पांसोबत, त्यासाठी यांना काढून घेतले होते. तर आता यांना वॉश करतोय इथं नळाखाली. वॉश केल्यानंतर मग आता आंघोळ करून देवपूजा करायची, कारण खूप दिवसानंतर ब्लॉगमध्ये पण देवपूजा नाही दाखवली होती. तर आज मला देवपूजाही दाखवायची. तर मग आता पटकन यांना साफ करतो आणि आंघोळ करून देवपूजाला बसतो. हे नेट शेड लावायचा मला काही फायदा नाही, कारण आता सध्याला ऊन मागून आहे. आणि जेव्हा ती कामवाली बाई येते ना, तेव्हा ते असं इकडे राहतं, म्हणजे तिच्या प्रोटेक्शनसाठी बरोबर आहे. पण आता सध्याला मला तर आता इथं उन्हातच बसायचं आहे. आता करतो यांना साफ. या एकला केला तर क्लीन, आता याला चालू आहे दुसऱ्याला क्लीन करणं, कारण जिममध्ये पूर्ण क्लीन शूज लागतं ना. आणि मी बाहेर आउटडोर यूज केल्यामुळे इथून खालून पण पूर्ण भरले होते, तर त्यांना खालून पण साफ करावं लागते. फायनली आता दोघी शूज झाले क्लीन. आता यांना ठेवतो उन्हात. बघा खालून पण केले, वरतून पण केले. ठेवतो यांना तिकडे त्या साईडला. माझ्या घराजवळ इथे सगळ्यात जास्त ऊन येतं, आणि त्यानंतर दुपारी तिथं त्या पोलजवळ. पण आता सगळ्यात अगोदर इथंच ठेवावं लागतील यांना, कारण सुकले तर चांगलीच गोष्ट ना लवकर. तर बघू, उद्या जिमला जावं लागेल. आज तर संडे, हा ब्लॉग तर मंडेला येईल. आणि त्यांच्या अगोदर मी यांना धुवून ठेवलंय. आता मोबाईलला लावतो चार्जिंगला आणि करतो आंघोळ आणि मग देवपूजा. फायनली आंघोळ तर झाली आहे. आणि बघा ऊन आलं बघा. सगळ्यात अगोदर तिथं झालं ऊन. बोललो ना आमच्या इथे सगळ्यात अगोदर इकडे ऊन येतं म्हटलं. इकडे दुपारून येईल 3 वाजता. आता करतोय देवपूजा. देवपूजाला बसत होतं, पण पप्पांनी सांगितलं की कूलरमध्ये पाणी भर. आता पाणी भरावं लागेल सगळ्यात अगोदर, कारण घरच्यांचं काम नाही ऐकलं तर मग शिव्या खायचं काम आहे ना, रिकामे उपाध्या कशाला करायची. म्हणून सगळ्यात अगोदर पाणी भरतोय. ओ पप्पा कूलर बंद करा. हे झालं फुल. आता याला सांभाळून काढावं लागतं, नाही तर बस पूर्ण पाणी गेलं मध्ये. बाय द वे मी एक सांगतो, मला कोणीच काही बोलत नाही घरात. माझ्याकडनं ते निघून गेलं. शिव्या खायचं काम कोणीच बोलत नाही. आता याला टाकतो इथं वापस, कारण मम्मी बोलेल मला. हे जर नीट नाही लावलं ना तर मम्मी 100% बोलेल. माझं ते मोबाईलला लावायचं स्टँड हरून गेलंय, म्हणून आता या खुर्चीवर ठेवून याला आता सपोर्ट द्यावा लागेल कशाचं तरी. आता हा उदीचा डब्बा घेतो, त्याच्यावरती आता इथं सपोर्ट देतो मोबाईलला बॅक साईडला. या डब्यावर ठेवलं मी, पण मोबाईल माझा पडून जात होता, म्हणून आता हे ठेवतो इथं या खंड्यावर मोबाईल ठेवेल. आणि आता करतो देवपूजा. मधली देवपूजा झाली, आता बाहेरची देवपूजा करावं लागेल ना. तुळशी देवीची, नंतर महादेवांची, सूर्यदेवाची. तर आता बाहेरची पूजा करते. फायनली देवपूजा झाली आणि आता देवांना देतोय मस्त ताट. आज बनलेलं आहे मस्त आंब्याचा रस, पोळी, पापड आणि वड्यांची भाजी. मस्त जेवण आहे आज. कुरडई पापड. हा तीच कुरडई पापड. काय म्हणते कुड्डीनी कुरडई पापड. हा कुरडई पापड. जेवण वगैरे झालेलं आहे आणि निघालो होता पप्पांसोबत शेतावर जायला. शेतात भेटतो तुमच्याशी. घरी तर आलो, लावली गाडी आणि गाडीतून उतरल्यावर बघा हे काय झालंय यार. ही म्हणजे तुम्हाला इथून दाखवतो, गाडीचा शेपच गेला डायरेक्ट. हे बघा, म्हणजे आम्हाला माहिती नाही, आता तर नाही ठोकली ही. बहुतेक आहे ना रात्री कोणीतरी कार्यक्रम केलेला यायचा. इथं घरी जाऊन याचं CCTV मध्ये बघावं लागेल, कारण हे मला आजच सकाळी दिसलं यार. पूर्ण मूड ऑफ होऊन गेला एवढं. म्हणजे हे बघा तुम्ही, शेप बघा गाडीचा कसं होऊन गेला. या साईडने दाखवतो तुम्हाला एक मिनिट. हे बघा या साईडने बघा कसं आहे, बघितलं. आणि तेच या साईडने बघा कसं आहे.
पूर्ण चिपून गेली इथून. आता तिला आता सक्षमने बहुतेक आता काय माहिती ओढतील बहुतेक ते, बघू आता कसं होतं. आता निघतोय शेतात जायला. फायनली आलो शेतात आणि इकडे आमची विहीर. आता इथं पाणी दाखवतो तुम्हाला, बघा किती पाणी इथं. इथं किती फूट खोल आहे बाप्पा? तो तिकडे खड्डा आहे. ती किती फूट खोल आहे? नाही पाणी तर 10-12 फूट आहे, पण खोल किती आहे? 70 फूट. 70 to 75 फूट ही खोल आहे. रेनबो दिसतोय का? रेनबो. हे बघा, ही आता आमची केळी आहे जी नवीन आहे आता, म्हणजे कटिंगला येईल ती आता पुढच्या महिन्यात तिची कटिंग होऊन जाईल. आता अजून दुसऱ्या शेतात दाखवतो तुम्हाला. ती तर अजून तर छोटीशीच आहे खूप, पण ही आता कटिंगला आलेली आहे. ती दिवाळी चालू होईल, ही आता पुढच्या महिन्यात चालू होऊन जाईल कटिंगला. हे बघा आता इथे चालू आहे जे खराब केळीत ना त्यांना काढणं सुरू आहे. तिकडे आता पप्पा गेले तर काकांना त्यांना काम सांगताय नेमकं म्हणजे काय करायचं काय नाही. तर इकडे आता केळी कटिंग सुरू आहे. ही होती ती छोटी केळी आमची जी आता म्हणजे दिवाळीत देईल. आणि तिकडे आता पप्पांनी तो वॉल फिरवलाय त्या साईडला. इकडे JCBचं काम सुरू आहे कारण इकडे पाईपलाईन करताय नाही इथून, म्हणजे आमची नाही ती एका गावासाठी ती पाईपलाईन. आता तिकडे चालले, आता वॉल फिरव पुढे. आता झाली साईड चेंज, पप्पा गाडी चालवताय आणि मी आता वॉल फिरवेल. हा फिरवायचा आहे आता. हा भाऊ करतोय ना. हा चालेल. आता इथं हा शेवटचा वॉल फिरवला. हे बघा हे जे तार आहे ना, आता जरी याला हात लावला ना त्याच्यात करंट सुरू आहे. म्हणजे ते तिकडे हे जे सोलार दिसतंय का इथं झटका मशीन सुरू आहे ना, तर 24 तासाचं करून ठेवलं आम्ही. ते कुत्रे वगैरे डुक्कर वगैरे घुसता ना, म्हणजे रानटी डुक्कर घुसतं इथं. रान डुक्कर ज्याला आपण म्हणतो ना ते घुसतं. आता याला ठेवतंय पायपांजवळ या साईडला इथं या झोपडीजवळ, आणि जातं तिकडे पप्पांजवळ. तर इकडे सावलीत उभे. हे बघा आता आलो वापस. आणि ही जी दिसते ना एवढी गंदी झालेली, एक मिनिट. हे बघा ही जी गंदी दिसते ना ही काल झालेली होती. म्हणजे काल तर व्हिडिओ नव्हता बनवला, छोटासाच व्हिडिओ होता. आता तुम्हाला एक सांगतो, हे बघा हे जे छोटं झाड आहे ना, हे तुम्ही म्हणत असाल की हे सिंगल काबर ठेवलंय ना खाली. तर तुम्हाला एक सांगतो, हे आहे ना म्हणजे आता मला पप्पांनी सांगितली ती इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगतो. यांना एक याला 10 वाद्या ठेवण्या पडतात, म्हणजे ठेवावं लागतात. सॉरी थोडी गावठी भाषा होऊन गेली. यांना 10 वाद्या ठेवावं लागतात. आणि इकडे खाली ना हे याच्यासाठी ठेवलंय कारण हे सुकून नको जायला पाहिजे वरचं, म्हणून त्यासाठी हे इथपर्यंत न्यूट्रिशन जायला पाहिजे ना झाडचे. म्हणजे ते जे खाद्यपदार्थ आहे ना ते इथपर्यंत यायला पाहिजे खालीपर्यंत. मग जर खालीपर्यंत आलं ना, याच्या खाली काहीच नाही, इथं जर आलं ना तर यांना न्यूट्रिशन म्हणजे पुरेपूर यांना न्यूट्रिशन भेटतं, म्हणून यांना इथं खाली ठेवलेलं आहे असं. तर आता ते काकान ते बाकीचे तेच तोडायचं काम चालू. आता कुठे गायब झाले मलाच माहिती नाही. आता शोधतो. पप्पा बसले तिकडे खाटीवर बाहेर. ते दिसले बघा ते काका तिकडे एकदम दुरून येत आहे. आता झूम दिसत नसेल एवढं कारण वाईड अँगल मध्ये चालू आहे ना हा व्हिडिओ, त्याच्यामुळे आता खूप दमट वातावरण आहे इथं. केळी आहे ना आणि पाणी पण सुरू आहे. बघा कातिंगचं जाळ बघा किती डेंजर आहे. हे बघा आता मी याला इतकं हे करतोय माझ्या हातातच आहे. हे बघा तरी तुटणार नाही. हे बघा किती पिळतोय मी याला. हे बघा एक मिनिट. अरे हे बघा इतकं पिळून सुद्धा तुटत नाही, म्हणजे किती बेकार कातिंग असते आपल्या घरच्या. आता त्या काही नाही असं हात लावतच तुटून येतं. पण ही शेतातली बघा एकदम वेगळी आहे बापरे. म्हणजे हे बघा ओढावं लागतं याला तेव्हा जाऊन तुटली. किती स्ट्रॉंग आहे. आता हे बघा हे दादा असे वाहत आहे आता डोक्यावर घेऊन बाहेर काढताय जे खराब आहेत ना ते तिथे ती घाण ठेवलेली ती त्या साईडला. हे बघा हे फेकलं जात आहे असं, म्हणजे जे खराब आहेत ना त्यांना बाहेर काढून टाकतोय आम्ही. यांना पुरेपूर न्यूट्रिशन भेटलं पाहिजे. आणि हां मला अजून एक सांगितलं पप्पांनी, ही केळी ना जर आपण हे म्हणजे याला तर असे जवळपास 15 ते 20 लागतात असे. हे एक जो घोडा असतो ना असे 15 ते 20 लागतात. पण मग पप्पांनी सांगितलं की जर तुम्ही इथं 11 किंवा 10-11 जरी ठेवशाल ना तर मग यांना म्हणजे पुरेपूर म्हणजे असे लांबे केळ होत आहे. आता सध्याला हे छोटे म्हणजे हिचाच माल चालू होईल आता आमचा. 1 महिन्यानंतर अजून खूप मोठे होऊन जातील. हे बघा वरती मोठे मोठे बघा लागलेले. हे पहा आमचे भाऊ मस्त झोपलेले काठीवर. भाऊ मला हे बघा हे पाय वाकडे करून करून चालावं लागते, कारण जर चिखल जर झाला ना तर चप्पल एवढी जड होऊन जाते. मी बाप लागलं मला, डोक्याला लागलं तर इतकी जड होऊन जाते ना. हे बघा काही आमचे मोसंबीचे झाड जळून मरून गेले ह्याच्यात, कारण आम्ही याच्यात केळी प्लस मोसंबी दोघी घेतली ना. हे बघा हे इथं मोसंबीचे झाड आहे. केळीचे फण्या त्यांना लागूनच आहे. म्हणजे इथं जवळपास असतील 700-800 मोसंबीचे झाड आहे या बागेत. आणि हे किती यार हे काय जवळपास 10,000 का 15,000 झाड आहे केळीचे. मोसंबीचे बी जास्त असतील, माझ्या अंदाजाने 800 सांगितले.
पण 1000-1100 असतील. आता बघू यांना, म्हणजे अजून तर नाही कापणार आहे आम्ही यांचे फळ, म्हणजे इथं छोटेच आहे, आत्ताशी 1.5 वर्षाचे झाले. जेव्हा हे ना 4-5 वर्षाचे होतील ना तेव्हा जाऊन आम्ही यांच्यावर फळं घेणार आहे. सावलीमध्ये राहून या केळीच्या खाली थांबून पण बघा किती घाम येतोय, बघितलं. आणि मेन तर म्हणजे मोबाईल इतका हिट मारतोय ना माझा या उन्हामुळे, म्हणजे दमट वातावरण आहे ना, आणि कॅमेरा केव्हाच यूज करतोय मी म्हणून खूप हिट होतोय. तर थोडा कमी ब्लॉग करतो. मे बी याला पार्ट 1 पार्ट 2 करू, नाही पार्ट 1 पार्ट 2 नाही, दी नेक्स्ट डे दाखवून देऊ याला. मी जातो आता बाहेर, कारण इथं उभं राहणं म्हणजे एकदम डेंजर काम आहे. म्हणजे पप्पा काय माहिती कसं काय एवढं, म्हणजे आता त्यांना तर सवय आहे, मला नाही ना सवय. आता मी चाललो बाहेर, कारण खूप गरम होतं आणि बाहेर जाऊन हवा मस्त खायला. आता भाऊ झोपून गेले. हा थांबलो ना मग, आता आलो बाहेर आणि मस्त हवा खातो आता. म्हणजे थोडीशी हवा चालू आहे, जास्त बी नाही आहे. हा बघितलं 10. हे बघा हे वाले ना, हे जॉईंट केअर नाही ठेवावं लागत आम्हाला, कारण व्यापारी जण तो घेत नाही आणि त्यांना ना तोडावं लागतं. असे जॉईंट केअर यांना नाही ठेवणं पडत, सिंगलच राहू द्यावं लागतं. ते तिथं अजून एक जॉईंट केअर, याला तोडतो आता. पप्पांनी एक काम सांगितलं होतं, हे स्विच जे ना या तारांचं, हे तार म्हणजे सकाळी बंद होते, मला वाटलं सकाळी चालू वाटते. 24 तासावर आहे, पप्पाने 12 तासावर करून ठेवलेलं आहे. तर आता आलो इथं आणि अरे लॉक येत नाही वेगळं आहे. तर याला आता या सोलारच्या थ्रू एनर्जी भेटते आणि आता याचे स्विच सुरू करावं लागेल. ओ सॉरी मी चुकलो, इकडनं खोलायचं काय, मी तिकडनं खोलतोय. वा रे वा. तर याच्यात पॉवर ऑन. आवाज ऐकला केवढा बेकार आवाज येतो ना. तर याच्याने फटाफट एक करंट मारतं असं. आता जर मी हात लावेन तर मला करंट बसेल, पण मी आगोपणा करणार नाही, रिकामा करंट घ्यायचं काम करणार नाही. आता मी चाललो घरी आणि या वायरमधून मला बी केअरफुली पास व्हायचं आहे. ह्याच्यात करंट सुरू आहे. आता चाललो, आता झालं आहे आजचं काम, झालं आहे शेतात. आणि आता मी पण जातो, म्हणजे आता गावाकडच्या घरी रेस्ट वगैरे करू. आणि आज लग्न वगैरे आहेत तर पप्पा तिकडे जाणार आहे लग्न वगैरे अटेंड करायला. मी तर इथंच थोडासा रेस्ट करेल, त्यानंतर जाऊ मग चाळीसगावला रात्री. ज्या भाच्याचं वेलकम केलं त्या भाच्यासोबत खेळतोय बघा. ते दूर याच्यामुळे पकडतोय, कारण फ्लॅशलाईट चालू गेली ना, आयफोनची ती सेटिंग आहे ना. आता चाललो घरी चाळीसगाव वापस. आणि आज माझा भाचा पण येतोय, कारण माझ्या बहिणीचा पेपर आहे ना, मग तो चाळीसगावलाच पेपर आहे तिचा कॉलेजला. तर तो उद्या आमच्या जवळच राहील, ती जेव्हा पेपर द्यायला जाईल तेव्हा. आता निघतोय आम्ही, म्हणजे ते येतं आता थोडा वेळ. हे बघा आमचं बुट्ट कसे झोपलेलं आहे मस्त गाडीत, मस्त. फायनली घरी पोचलो आणि आता हिच्यातलं सामान काढावं लागेल. हा पाळणा वगैरे मागे अजून आहे डिक्कीत. हा तू डिक्कीतला काढ नाही. आता हा पाळणा काढतोय मी, तो तर गेला मध्ये, त्याला म्हणजे मध्ये ठेवला. आता फायनली बूट पूर्ण सुकले. पप्पा चालले बाहेर, मस्त सुकून गेले. आता का वांधा नाही उद्या का जिमला. हिला तर घेऊन नाही जाऊ शकत, कारण हिचा आवाज एवढा भयानक आहे ना, मलाच पहिले पकडतील. जिमला जायच्या अगोदरच माझी पोलीस स्टेशनमध्ये गाडी जाईल, कारण एवढा मोठा आवाज आहे तिचा. आणि ते इलिगल आहे ना मोठा आवाज, सायलेन्सर. तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट दाखवायची होती. आता बरेच लोक व्हिडिओ बघून सोडून देतात, राईट. तर तुम्हाला जर माहिती नसेल व्हिडिओला लाईक कसं करायचं, तर मी तुम्हाला सांगतो. हे बघा, आता हा इथं माझा व्हिडिओ सुरू आहे ना हा वाला, तर इथं हे जे खाली हे बघा आपल्याला लाईकचं ऑप्शन दिसतं का, तर याच्यावर जर आपण लाईक केलं ना, तर या व्हिडिओला इथं आता पहिले बघा असे 16 होते ना, तर तुम्ही लाईक केलं तर 17 होऊन जातील. म्हणजे आता तुमच्या इथं जो काउंट चालू आहे ना त्याच्याहून एक काउंट वाढून जाईल. तुम्ही व्हिडिओ बघताय ना, तर प्लीज लाईक पण करा. आता बघा इथं या व्हिडिओला 69 व्ह्यूज आहे आणि लाईक फक्त 17 आहे. तर असं नका करा, व्हिडिओ बघताय ना तर लाईक पण करा, कारण मग थोडंसं मोटिवेशन येऊन जातं ना व्हिडिओ बनवायला. आणि मी वीकली याच्यामुळेच म्हणजे थोडं डिमोटिवेट होऊन गेलो होतं ना, म्हणून मी वीकलीच व्हिडिओ टाकत होतो. बट आतापासून मी म्हणजे कोणी एक व्यक्ती होते, एक्सपर्सन, आता त्यांचं नाव नाही घेणार, त्यांचा एक व्हिडिओ बघितला, त्यानंतर स्वतःला मोटिवेट केलं आणि म्हटलं आता टाइमपास करून काही फायदा नाही. म्हटलं आपण मोबाईल आणि ते वायफाय याच्यासाठीच तर जोडलेलं होतं. म्हणजे मोबाईल बी जरी घेतला आहे तरी एवढा महाग घेतलेला आहे ना, तर त्याच्यासाठी आपण म्हणजे टाइमपास करायला तर नाही होतं घेतलं ना. तर म्हटलं आता करायचं आहे. आणि मला म्हणजे बाकीचे लोक पण म्हणतात की तू चांगलं बनवतो बघ,
बनव, का थांबवलं. तर मग त्यांना रिझन नाही सांगितलं. त्यांना म्हटलं काम करतो म्हटलं मी स्वतःवरती थोडंसं. पण मग बघा तेवढंच करा, फक्त व्हिडिओ बघताना तर लाईक करा. आणि आजचा ब्लॉग एंड करतो थोड्या वेळात. आता याच्यात हा तर स्पेशल माझा एडिटिंगचा टॅब होता अगोदर जेव्हा मी अँड्रॉइड वापरत होतो त्याच्यासाठी. कारण आता अँड्रॉइड टू अँड्रॉइड ट्रान्सफर आरामशीर होऊन जायचा. आता आयफोन टू अँड्रॉइड ट्रान्सफर करायला म्हणजे खूप वेळ लागतो ना. तर म्हटलं आता जाऊ द्या, माझं सगळं एडिटिंगचं काम माझा मोबाईलच पूर्ण करून टाकतो, कारण पैसे त्याला तेवढे दिलेले आपण. तर मी असं म्हणतोय आता आजचा ब्लॉग एंड करतो. आणि मी म्हटलं होतं ना की दी नेक्स्ट डे असं दाखवू, पार्ट 1 पार्ट 2 असं करू, तर ते नाही होणार कारण हा व्हिडिओ खूप मोठा होऊन गेलेला आहे माझ्या हिशोबाने. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. लाईक कशी करायची हे मी तुम्हाला सांगितलं आहे राईट. तर तुम्ही प्लीज लाईक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. बाय. यार हा फ्लॅश घडी घडी काय सुरू होऊन जातो. थांबा 1 मिनिट फ्लॅश बंद करू द्या.